नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि केनिया या दोन्ही राष्ट्रांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं 7 महत्त्वपूर्ण करार. काश्मीरातल्या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला भारत सक्षम, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्पष्टोक्ती. पीस टीव्हीमुळे देशाच्या शांततेवरच परिणाम होत असल्याचं व्यंकय्या नायडू यांचं मत. देशातला डाळींचा बफर साठा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय. येत्या काळात डाळींच्या किमती कमी होतील, केंद्रीय अन्नमंत्र्यांनी दिली ग्वाही. राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा बेमुदत संप सुरू, व्यवहार ठप्प. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्यापासूनचा बँकांचा प्रस्तावित संप पुढे ढकलला. पूरक आहार योजनेसाठी राज्य सरकारनं काढलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम. आणि आता सविस्तर वृत्त. भारत आणि केनिया या दोन्ही राष्ट्रांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय देशांमध्ये आज विविध क्षेत्रातले 7 महत्त्वपूर्ण करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 4 आफ्रिकी राष्ट्रांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आज केनियाची राजधानी नैरोबी इथं केनियाचे राष्ट्राध्यक्ष युहुरू केन्यात्ता यांच्याशी बोलणी केली. संरक्षण क्षेत्रासह दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठीच्या करारांवरती यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांच्या तस्करीवर आणि मानवी तस्करीवर नियंत्रण, सागरी सुरक्षा, गृहनिर्माण, परिमाणं, राजनैतिक पारपत्रधारकांना व्हिसामध्ये सूट आणि मानकांच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये करार झाले. भारत आणि केनियाची बहुविध पैलू असलेली विकास प्रवर्तक भागीदारी हाच द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद आणि कट्टरतावाद ही दोन्ही देशांपुढीलच नव्हे तर साऱ्या जगासमोरची आव्हानं आहेत, यावर दोन्ही देशांची सहमती झाल्याचंही त्यांनी सांगितलं. केनियामध्ये लघु आणि मध्यम उद्योग उभारायला तसंच वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी भारतानं सुमारे 45 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य देऊ केलंय. केनिया इथं कर्करोगावरती किफायतशीर आणि योग्य उपचारांकरता रुग्णालय उभारण्यासाठी भारताकडून संपूर्ण निधी दिला जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. नैरोबी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी आज संवाद साधला. कट्टरतावादी विचारप्रणालीचा विरोध करण्यामध्ये तरुणाईची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केनियाचे राष्ट्राध्यक्ष केन्यात्ता यांनी संयुक्तपणे भारत केनिया व्यापार मंडळालाही संबोधित केलं. भारत हा केनियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. आफ्रिकेतल्या 4 राष्ट्रांचा दौरा संपवून आज पंतप्रधान मायदेशी येण्यासाठी रवाना होतील. काश्मीरमधल्या तणावपूर्ण स्थितीवर नियंत्रण मिळवायला भारत सक्षम असल्याचं स्पष्ट मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केनियाच्या दौऱ्यावर असलेले डोवाल आपला दौरा अर्धवट सोडून आज तातडीनं भारतात परतले. काश्मीर खोऱ्यामध्ये तणाव असला तरी जिथं प्रश्न आहेत तिथं उत्तरही असणारच, ती शोधायला भारत समर्थ आहे असा आत्मविश्वास डोवाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आणखी 800 जवान काश्मीरमध्ये तैनात केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुरहान वाणी शुक्रवारी चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरातली स्थिती अद्यापही तणावाखाली आहे. आज जमावानं सोपोरमधल्या पोलीस ठाण्याला आग लावली तर हवाई दलाच्या पुलवामामधल्या विमानतळावरती हल्ला केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज काश्मीरच्या स्थितीबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा केली. तसंच नवी दिल्लीमध्ये आजही गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. अमरनाथ यात्रा सुरक्षा बंदोबस्तामध्ये आज पुन्हा सुरू करण्यात आली. पीस टीव्हीमुळे देशाच्या शांततेवरच परिणाम होत असल्याचं मत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
अनधिकृत प्रक्षेपण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश सर्व मुख्यमंत्र्यांना आपण दिले असल्याचंही नायडू यांनी स्पष्ट केलं. केबल चालकांनी अनधिकृत वाहिन्यांचं प्रक्षेपण करू नये आणि अशी एखादी वाहिनी दिसल्यास त्वरित माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कळवावं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान बांगलादेश सरकारनं नाईकच्या पीसीटीव्हीच्या प्रसारणावरती बंदी घातली आहे. वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकनं आज भारतात परतणं टाळलं, त्यामुळे तो आज भारतात येणार नाही असं स्पष्ट झालं. अनेक मुस्लिम विचारवंतांनी झहीर नाईक याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. देशातला डाळींचा राखीव अर्थात बफर साठा सध्याच्या 8 लाख टनांवरून वाढवून तो 20 लाख टनांपर्यंत नेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. डाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आज नवी दिल्लीमध्ये उच्चाधिकार प्राप्त मंत्री गटाची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली. या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते. डाळींवरचं दीर्घकालीन धोरण तयार करण्यासाठी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णयही आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. किमान आधारभूत किंमत आणि बोनससह अनेक विषयांवरती ही समिती विचारविनिमय करेल असं पासवान म्हणाले. कॅनडासारख्याच आणखी वेगवेगळ्या डाळ उत्पादक देशांकडून आयातीची शक्यताही सरकार तपासून बघणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं. तूर डाळ आयातीबद्दल मोझांबिकशी करार झाला आहे आणि म्यानमारशी बोलणी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांचं शेती क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य हे देशाच्या शेती विकासाला दिशा देणारं राज्य ठरलं असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि सिंचन योजनेसाठी शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिलाय. देश मजबूत करायचा असेल तर गाव आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. तसंच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचं सहाय्य घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी योगदान द्यावं असंही राधामोहन सिंह यांनी सांगितलं. यावेळी खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथ यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. विकास प्रक्रियेबद्दलचा रशियाचा अनुभव आणि महाराष्ट्रातली महत्वाकांक्षी तरुणाई यांच्या समन्वयातून औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन घडवता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला आहे. रशियामध्ये इकेटेरिनबर्ग इथं इनोप्रेम 2016 या उद्योग आणि व्यापार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ सध्या रशियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. इनोप्रोम या उपक्रमातून रशियाबरोबरचे ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि रशिया हे केवळ व्यापारी भागीदार नाहीत तर दोन्ही देशांमधले संबंध त्याहून अधिक गहिरे आहेत असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या गुंतवणूक संधींचा अभ्यास करण्यासाठी रशियन कंपन्यांचं प्रतिनिधिमंडळ राज्यात पाठवायला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी रशियाच्या सरकारचे आभार मानले आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण मिळालं पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आज मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. भटक्या विमुक्त जातीला 9 ते 10% आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये देखील आवश्यक ते थोडे बदल करण्याची गरज आठवले यांनी व्यक्त केली. आठवले यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेटही घेतली. फळं आणि भाजीपाला विक्रीसाठी बाजार समित्यांचे निर्बंध राज्य सरकारनं काढून घेतल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यातील व्यापारी, आडते आणि माथाडी कामगारांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला अकोल्यामध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी सकाळी आणलेल्या मालाची व्यापाऱ्यांमार्फत खरेदी विक्री सुरू होती. शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशवंत मालाची खरेदी विक्री सुरू असल्याचं बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. पुण्यातल्या बाजार समित्यांमध्ये मात्र आज शुकशुकाट पाहायला मिळाला.
शेतकऱ्याची कुठलीही मागणी नसताना केवळ ह्या शेतकरी पुढाऱ्यांच्या दबावाखाली आणि राजकारणापोटी सरकारनं असा निर्णय घेतला अशी आमची ठाम भावना झाल्यामुळं आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातले आडतीचा व्यवसाय करणारे, माथाडी हमाल कामगार किंवा वाहतुकीचा व्यवसाय करणारे जे शेतमाल रोज वाहून आणतात असे लोक सामूहिक रजेवर गेलेलो आहोत। फळं आणि भाजीपाला नियंत्रणमुक्त केल्यानं बाजार समिती व्यापाऱ्यांच्या बंदचा फटका शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात बसतोय। त्याबरोबर आषाढी यात्रेच्या तोंडावरती बंद पुकारल्यानं वारकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। आषाढी यात्रेला दररोज 20 ते 25 ट्रक भाजीपाला आणि फळांची मागणी असते। त्यामुळे पंढरपुरातल्या बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी भाविकांचा विचार करत या बंदमधून पंढरपूर वगळावं असं आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केलंय। त्यावर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही वरिष्ठ संघटनेशी बोलून सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। हिंगोली जिल्ह्यातही आज आडत व्यापाऱ्यांनी शासनाच्या नवीन परिपत्रक आणि धोरणाच्या विरोधात बंद पुकारला होता। बुलढाणा जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही आज शुकशुकाट होता। दि ग्रेन मर्चंट्स अँड कमिशन एजंट्स असोसिएशनसह विविध व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या। जिल्ह्यातल्या कृषी बाजार समितीमध्ये खरेदी आणि विक्रीचा व्यवहार झालेला नाही अशी माहिती व्यापार संघटनेचे उपाध्यक्ष गौतम बेगानी यांनी दिली। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल आणला होता, मात्र स्थानिकांशिवाय इथं कोणतेही खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात आले नाहीत। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्यापासूनचा बँकांचा 2 दिवसांचा प्रस्तावित संप पुढे ढकलण्यात आलाय। सहयोगी बँका बंद करून त्या भारतीय स्टेट बँकेमध्ये विलीन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर जाणार होत्या, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आल्याचं महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी दूरदर्शनला सांगितलं। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 83 आरोपींना फरार घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी बीड पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे। बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसनीस यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली। या बँकेत 142 कोटी रुपयांचं बेकायदेशीर कर्ज वाटप, अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याबद्दल यापूर्वी 105 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना विशेष तपास पथकानं चौकशीसाठी बोलावलं होतं। या प्रकरणी 83 आरोपींचा सहभाग समोर आल्यानंतर त्यांचाही शोध सुरू झाला होता। यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष, संचालक आदींचा समावेश आहे। आज जागतिक लोकसंख्या दिन। जगभरामध्ये झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर उपाययोजना करण्यासाठी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो। त्यानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये जिम्मेदारी निभाओ प्लॅन बनाओ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाच्या लोकसंख्या दिनाचं ब्रीदवाक्य किशोरवयीन मुलींसाठी गुंतवणूक हे असून त्यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी। लोकसंख्या वाढीमुळे आज जगातल्या अनेक मोठ्या शहरांची व्यथा। वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर पडणारा वाढत जाणारा ताण आणि त्यातून निर्माण होणारी विषमतेची दरी, असं हे दुष्टचक्र। कारण लोकसंख्येच्या दृष्टीनं आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे। लोकसंख्या हे मनुष्यबळ असतं हे जरी खरं असलं तरी त्यामुळे उपलब्ध स्रोतांवर पडणारा ताण वाढतो हेही नाकारून चालणार नाही। लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम हे जसे आर्थिक आहेत तसेच सामाजिक सुद्धा। निरोगी समाजाच्या घडणीसाठी मूलभूत यंत्रणांवर पडणारा ताण कमीत कमी असायला हवा। झपाट्यानं वाढत असलेल्या लोकसंख्येचा ताण केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला सहन करावा लागतोय। या लोकसंख्या वाढीची आव्हानं, त्याचे परिणाम आणि भारतासह जगभरातल्या राष्ट्रांकडून ती आटोक्यात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी लोकसंख्या विषयाचे अभ्यासक आशुतोष राठोड आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आज जो लोकसंख्या दिन जगभरामध्ये पाळला जातोय, नेमक्या आजच्याच दिवसाची निवड काय आणि याच्या मागची एक थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? 11 जुलै 1989 साली युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने
लोकसंख्या दिन साजरा करण्यात यावा आणि लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत जनजागृती व्हावी, ती जागतिक पातळीवर व्हावी, या उद्दिष्टाने लोकसंख्या दिन साजरा करण्याचं ठरवलं. आजच्या दिनाचं हे महत्त्व आहे की तब्बल 27 वर्षांपूर्वी लोकसंख्या दिन जो साजरा करायला आपण सुरुवात केली त्यावेळेस लोकसंख्या होती, जागतिक लोकसंख्या होती 5 बिलियन, ती आज 7 बिलियन झाली आहे. परंतु आता वाढीला आपण संख्यात्मक वाढ न देता गुणात्मक वाढीचा अंग देण्यासाठी अग्रेसर झालो आहोत. खरं. आता भारत आणि चीन हे जगातले सर्वाधिक लोकसंख्या असलेले जे दोन देश आहेत, तेच दोन देश महासत्ता म्हणून पुढे येतील असं एक जग त्यांच्याकडे आशेने बघते. लोकसंख्या वाढ आणि प्रगती यांचा एक आता परस्पर संबंध आपण नेमका कसा लावायचा? लोकसंख्येमध्ये संख्यात्मक वाढ होण्यापेक्षा जर गुणात्मक वाढ आपल्याला करता आली तर लोकसंख्येचा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नातच आपल्याला प्रगतीचं उत्तर गवसतं. माझ्या मते आज भारतात लोकसंख्या हा प्रश्न जटिल आहेच, परंतु या लोकसंख्येमध्ये जर आपण कौशल्य विकास साधू शकलो, लोकांना जर जास्तीत जास्त शिक्षणाद्वारे आणि कौशल्य विकास करून या लोकसंख्येचा उपयोग आपण रोजगार निर्मितीसाठी करू शकलो तर आज भारत जो जगातला सर्वात तरुण देश म्हणून पुढे येतोय, या संधीचं सोनं करण्यासाठी आपण निश्चितच जगाला उपलब्ध आहोत. खरं. पण आता आत्ताच्या घडीला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीन भारताच्या पुढे आणि जगभरामध्ये सर्वच अभ्यासक असं म्हणतात की लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. कधीपर्यंत ही स्थिती होईल? साधारण वाढीचा दर लक्षात घेता 2030 पर्यंत आपण क्रमांक 1चा देश होण्यास हरकत नाही. आपली आज लोकसंख्या जी 132 कोटी आहे ती 2030 पर्यंत तब्बल 150 कोटी होईल असा अंदाज आहे. पण मग ही संधी पण आहे, पण त्या बाजूला ते आव्हान सुद्धा असणार आहे. कारण भारताकडे उपलब्ध असणारी जी जमीन आहे, जी नैसर्गिक साधनं असतील, जे पाणी उपलब्ध असेल, पाण्याची समस्या आजच महाराष्ट्रासारख्या राज्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते. या सर्व समस्यांचा मुकाबला आपण करणार कसा? निश्चितच जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे. प्रत्येक प्रश्न हा उत्तर घेऊन जन्माला येत असतो. ही समस्या निश्चितच आहे, परंतु योग्य नियोजन आणि नैसर्गिक साधनांचा योग्य वापर याद्वारे आपण या समस्येवर मात करू शकतो. पण नेमकं करायचं काय? याच्यात अतिशय वेगवेगळ्या पातळींवर, आर्थिक पातळीवर आणि वेगवेगळ्या पातळींवर काटेकोर नियोजन करणं ही एकमेव याच्यात उत्तर आहे. आणि हे नियोजन करताना विशेषतः लोकसंख्येचे जे भाग आपल्याला करणं आवश्यक आहे, शहरी भाग आणि ग्रामीण भाग. शहरी भागामध्ये झपाट्याने होणारं शहरीकरण याला रोखण्यासाठी विकेंद्रीकरण हे आवश्यक आहे. आणि विकेंद्रीकरण करताना ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध होणे, हे जर आज आपण साध्य करू शकलो तर लोकसंख्येला आपण चांगलं वळण देऊ शकतो आणि लोकसंख्येची जी एनर्जी आहे ती एका चांगल्या मार्गाकडे आपण नेऊ शकतो. खरं. पण दारिद्र्य आहे, गरिबी आहे, निरक्षरता आहे, भ्रष्टाचार सुद्धा आहे आणि लोकसंख्या, हे सर्व प्रश्न एकमेकात गुंतलेले आहेत. कधी ते कारण असतं, कधी त्याचा तो परिणाम असतो. असं ते सर्व एकमेकात त्यांचे सरमिसळ झालेले दिसून येते. या सगळ्याचा एक एकत्रित विचार करायला हवा असं आपल्याला वाटत नाही का? एकत्रित विचार करणं अतिशय आवश्यक आहे आणि यात माध्यमांची भूमिका ही खूप जबाबदारीची आहे. हे सांगताना मला दूरदर्शनचं खास करून अभिनंदन करावं असं वाटतं की एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नाला आजच्या दिनाचं औचित्य साधत आपण आज हा प्रश्न घेतलाय आणि लोकांच्या जागृतीसाठी एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललंय. संपर्कातून संवाद, संवादातून समन्वय आणि समन्वयातून संघटन, ही चारही सूत्र दूरदर्शनने आज साध्य केलेली आहेत. त्यासाठी आपलं अभिनंदन. थोडंसं जर का आजच्या दिवसाबद्दल म्हणायचं झालं आणि जी एक युनोने
किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित कर असं जे म्हटलंय त्या अनुषंगाने काय सांगता येईल? युनोचं जे ब्रीद वाक्य आहे की किशोरवयीन मुलींवर लक्ष देणं आवश्यक आहे, ही संकल्पना अतिशय अर्थपूर्ण आहे की जर आपण एका महिलेला शिक्षित करू शकलो तर आपण पूर्ण कुटुंबाला शिक्षित करतो. आणि एक कुटुंब जर शिक्षित झालं तर एक पिढी शिक्षित होते, आणि एक पिढी शिक्षित झाली तर पूर्ण देशाच्या लोकसंख्येचा चेहरा बदलतो, चेहरा मोहरा बदलतो. याकरिता हे अतिशय अर्थपूर्ण ब्रीद वाक्य आहे की किशोरवयीन मुलींवर गुंतवणूक करा. गुंतवणूक ही इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम, इन्व्हेस्टमेंट ऑफ एनर्जी, इन्व्हेस्टमेंट ऑफ रिसोर्सेस, आणि यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे लिटरसी. लिटरसीचा रेट हा आपण विशेषतः मुलींमध्ये वाढविणे अतिशय आवश्यक आहे. मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा एक याचं सूतोवाच फार पूर्वी करून ठेवलेलं, त्याचं प्रत्यंतर आपल्याला पुन्हा येत आहे. हो, म्हणजे ती झालेली सुरुवात आज निश्चितच त्याची फळं आपण पाहतोय. आज वेगवेगळ्या आघाडींवर महिला आपल्या अग्रेसर आहेत. भारतीय महिला या जागतिक महिलांपेक्षा तसूभरी मागे नाहीत, परंतु तरी ती व्यापकता, तो प्रचार आणि प्रसार अजून तीव्रतेने होणं हे आवश्यक आहे. खरं. मला वाटतं आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण इथे येऊन ही जी महत्त्वपूर्ण चर्चा केली याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. केंद्र सरकारच्या पूरक आहार योजनेसाठी राज्य सरकारनं काढलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या निविदा रद्द कराव्यात असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे. केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहार योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारद्वारे महिला बचत गटांच्या माध्यमातून केली जाते. 327 सक्रिय बचत गटांपैकी केवळ 70 बचत गटांनाच निविदा देण्यात आल्यानं काही बचत गटांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढत तालुकानिहाय सर्वेक्षण करून त्या भागातून या निविदा विकेंद्रित पद्धतीनं काढाव्यात असा आदेश खंडपीठानं दिला आहे. त्यामुळे 300 बचत गटांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आज प्रथमच जालना शहरामध्ये आगमन झालं. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांची जंगी मिरवणूक काढली. खोतकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं जालना जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. फटाके वाजवून भर पावसात नागरिक आणि शिवसेना कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोराभाटी गावालगत शिवान नदीचं पाणी रेल्वे रुळावरून वाहत गेल्यानं रुळाखालची माती वाहून गेली. त्यामुळे नंदुरबार सुरत सवारी गाडीचे 12 पैकी 10 डबे घसरले. मात्र प्रवासी सुखरूप आहेत. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय. सुमारे 48 तास या मार्गावरची रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. या पावसामध्ये 35 कच्ची घरं पूर्णपणे वाहून गेली तर 171 घरांच्या नुकसानीचे पंचनामे केल्याची माहिती नंदुरबारच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली. उभ्या पिकांचंही मोठं नुकसान झालं. लहान मोठी 173 जनावरं या पावसात दगावली. काल रात्री 8 पासून जिल्ह्यामध्ये 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या गेल्या 5 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नद्या आणि नाले भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ होते. पूरग्रस्त गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी त्वरित स्थलांतर करावं असं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकमध्ये जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. नाशिकमध्ये पावसानं सध्या मात्र विश्रांती घेतल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. तापी नदीच्या वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. माळशेज घाटामध्ये काल दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली. प्रचंड पाऊस आणि धुकं यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला होता. 3 ठिकाणी दरड कोसळली आहे, मात्र जीवितहानी झालेली नाही. भंडारदरा धरण 50% भरण्याच्या मार्गावर आहे. प्रवरा नदी प्रवाहित होण्याच्या मार्गावर आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढते. तिथं 4 पूल पाण्याखाली गेल्यानं 20 गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले 32 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर परिसरासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरणाच्या पाण्याची पातळी 2094 फुटांवर पोहोचली आहे आणि या धरणामध्ये 34 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस आहे. रत्नागिरीमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात सतत 3ऱ्या दिवशीही पाऊस सुरू आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 31% इतका पाऊस झालाय. अमरावतीमध्ये काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. काल रात्री वलगाव इथं पेढी नदीला पूर आला होता. जिल्ह्यातली धरणं सुमारे 21% इतकी भरली आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. केळापूर तालुक्यातल्या सायखेड लघु प्रकल्प भरून वाहू लागलाय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळवणा धरणाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे, मात्र अजूनही अनेक प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे 215 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटलाय. सिरोंच्या असरअली मार्गासह अनेक मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं पूर्णा नदीला पूर आल्यानं अकोट तालुक्याचा संपर्क तुटलाय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणासह इतर मध्यम प्रकल्पात मात्र अपेक्षित जलसाठा अद्यापही संकलित झालेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये आज रिमझिम पाऊस पडतोय. गेल्या 24 तासामध्ये 10.5 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. लातूरमध्येही मुसळधार पाऊस पडत असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र टँकरनं पाणीपुरवठा अजूनही सुरूच आहे. लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यानं धरण क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या 36 तासामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 29 आणि 26, नागपूर 30 आणि 24, पुणे 26 आणि 22, औरंगाबाद 26 आणि 22, नाशिक 25 आणि 22, कोल्हापूर 24 आणि 21, रत्नागिरी 28 आणि 26, सोलापूर 28 आणि 23 आणि अमरावती कमाल 25 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि केनिया या दोन्ही राष्ट्रांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं 7 महत्त्वपूर्ण करार. काश्मीरमधल्या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला भारत सक्षम, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. पीस टीव्हीमुळे देशाच्या शांततेवरच परिणाम होत असल्याचं व्यंकय्या नायडू यांचं मत. देशातला डाळींचा बफर साठा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय. येत्या काळात डाळींच्या किमती कमी होतील, केंद्रीय अन्न मंत्र्यांनी दिली ग्वाही. राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा बेमुदत संप सुरू, व्यवहार ठप्प. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्यापासूनचा बँकांचा प्रस्तावित संप पुढे ढकलला. पूरक आहार योजनेसाठी राज्य सरकारनं काढलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.